ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आपल्या या खुले नाट्यगृहाला दिलं। अतिशय आनंद झाला, कारण ज्या कलावंतानं हातामध्ये डब घेऊन त्यावेळेच्या झोपलेल्या जनतेला, रयतेला, माणसाने माणसासाठी, या देशातली माती आपली आहे, माणसाने माणसासाठी जगावं कसं, प्रत्येक समाजाला न्याय मिळावा कसा, हे त्यांनी डब वाजवून खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन केलं। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव या खुले नाट्यगृहाला देऊन, पण जर आज या खुले नाट्यगृहाची परिस्थिती बघितली, अतिशय भग्न अवस्थेत, अनेक कलावंतांची मांदियाळी या ठिकाणी कोपरगाव शहरातील नागरिकांनी बघितली। अनेक मोठमोठ्या कलावंतांच्या पाऊलखुणा या ठिकाणी होत्या, पण खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाचा मी पुन्हा एकदा आमचे शिवसैनिक मित्र गगनजी हाडा, भूषणजी पाटणकर, आम्ही तिघही आणि आमचे कॅमेरामॅन कैफ खान, आम्ही चौघांच्या वतीनं मी एकदम कडकडीत भाषेत त्यांचा निषेध व्यक्त करतो। आणि किती वेळा निषेध व्यक्त करायचा, त्या कलावंतांच्या पाऊलखुणा आज बुजवण्याचं काम या नगरपालिका प्रशासनाने केलं। अनेक वेळा निधी येऊन सुद्धा या खुले नाट्यगृहाचं का काम होत नाही। खरं जर बघितलं तर कलावंत हा त्याच्या कलेतून जेव्हा ती कला सादर करतो त्यावेळेस तो समाज प्रबोधन करत असतो, कारण त्याच्या कलेतून मग ते विनोदी भाषा असेल किंवा संवाद असतील किंवा कुठलाही प्रसंग असेल, त्या प्रसंगातून तो 100% आपल्या या देशातील तरुणांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून त्या कलावंताला हा समाज घडवण्यासाठी, हा देश घडवण्यासाठी त्याला सरावासाठी जागा पाहिजे, आणि सरावासाठी कोपरगाव शहरात फक्त एकमेव जागा खुले नाट्यगृह होती। पण आज पूर्ण त्याचे अवशेष जर आपल्याला बघायला मिळत आहेत, पुढच्या फुटेजमध्ये तुम्हाला कोपरगावकरांनो सगळे अवशेष बघायला मिळतील। अतिशय दयनीय अवस्था झाली, पायऱ्या फुटलेल्या आहेत, स्टेज रंगमंचाची पूर्ण पडझड झाली, काही शिल्लक नाहीयेत। जर आपण स्वतः कोपरगावकरांनो एक वेळा आपण या ठिकाणी चक्कर मारावी, मी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो। तुम्ही आम्ही कष्ट करतात, 1-1 रुपया जमा करतो, पोटाला पीळ देतो आणि नगरपालिकेचा कर आपण भरतो। मग नगरपालिकेचं कर्तव्य आपल्याला सुविधा मिळायला पाहिजेत। हा रंगमंच आहे, जेव्हा रंगमंचावर आपण नाटक बघणार, मोठमोठे कलावंत बघणार, मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी होणार, जे शाळेमध्ये मुलं 1-2 नंबरवर येतात त्या मुलांचा सुद्धा या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सत्कार केला जायचा, त्यांना सुद्धा पाठिंबा मिळायचा त्यावेळेस, आणि ते मुलं उत्तर व्हायचे, ते मुलं उत्साहाने पुढे चांगले शिकायचे। पण आज याची इतकी भग्नावस्था झालेली आहे, या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम होत नाही। मग आपण पोट तिडकीनं, पोटाला पीळ देऊन आपण कर भरतो आणि आपल्याला सुविधा मिळत नाही। त्याच्यामुळे हा समाज घडण्यामध्ये खऱ्या अर्थानं नगरपालिका कुठंतरी मागे जाते, कुठंतरी 10 पावलं 100 पावलं ती मागे गेली। मी पुन्हा एकदा नगरपालिकेचा कडकडीत निषेध व्यक्त करतो। आता चला तुम्ही आमच्या पाठीमागे, तुम्हाला नगरपालिकेची अवस्था दाखवतो, नगरपालिकेचं दुर्लक्ष दाखवतो। बघा आज अतिशय झाडं झुडपं या ठिकाणी काटे प्रचंड प्रमाणात वाढले। सगळे कोपरगाव शहरातील जे नशेडी आहेत ते नशेडी या ठिकाणी येतात, नशा पाणी करतात, दारू पिणार, वेगवेगळे प्रकारचे नशे करणार, या ठिकाणी अनैतिक संबंध सुद्धा चालतात। तो सुद्धा मी आरोप नगरपालिका प्रशासनावर करतो। कायम आमचे कलावंत कोपरगाव शहरातील तालुक्यातील पंचक्रोशीतील असतील, अनेक वेळा त्यांनी निवेदने दिली, सुधारणा करा, किमान आम्हाला कलावंतांना या ठिकाणी सराव करता येईल, छोटे मोठे नाटक या ठिकाणी भरवता येईल, कोपरगावकरांचं मनोरंजन या ठिकाणी करता येईल। या पद्धतीने आमच्या कलावंतांनी अनेक वेळा निवेदन दिलीत, उपोषणं केलीत, आंदोलनं केलीत, नगरपालिकेवर मोर्चा नेला, तरीही नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी साहेब आपण का दुर्लक्ष करतायत? जर तुम्हाला आमच्या कोपरगाव शहराशी वावडा असेल, कोपरगाव शहराच्या सुविधासाठी, कोपरगावकरांच्या मनोरंजनासाठी जर आपण काम करत नसाल तर आपण खुर्ची खाली करा, आपण आपल्या घरी निघून जावं। कोपरगाव शहराचं वाटोळ तुम्ही करू नका। कोपरगावकरांनो पुन्हा एकदा सांगतो, आपण जो पोटतिडकीने, पोटाला पीळ पाडून जो कर भरतो ना, सुविधा तर भेटत नाही, पण आपल्या ज्या खऱ्या ज्या इमारती आहेत, जी खरी संपत्ती आपल्या कोपरगाव नगरपालिकेची, तुमची माझी संपत्ती, आपल्या करातून सगळं उभं होतंय, पाय त्या संपत्तीचं क्या वाट लावली आज, पाय दुरावस्था। बघा आता दारूच्या बाटल्या, या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसत आहेत,
पडलेल्या या फरशा, त्या फरशांमध्ये अनेक बिळ आहेत, अनेक या प्रकारे या ठिकाणी अनेक प्रकारचे किरकोळ साप, कुठलंही जनावर या ठिकाणी राहू शकतं। एखादा नशेडी या ठिकाणी रात्री जाताना नशेडी जर तो बेशुद्ध असला तर त्याला एखादा साप डसून त्याचा मृत्यू पण या ठिकाणी होऊ शकतो। ते बघा सगळा मल बाहेर आलेला आहे, त्याची सुद्धा साफसफाई नाही। आमचा नगरपालिकेचा कर्मचारी मेहनतीनं काम करतो, पण त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी प्रशासन हे नेहमी सज्ज असलं पाहिजे। काटेकोरपणे प्रशासनाचे अधिकारी त्यांनी ते काम केलं पाहिजे, पण ते काम करताना नगरपालिका प्रशासन दिसत नाही। आता बघा इथं बिअरची बाटली ठेवली बघा समोर, हे बघा समोर अशा दारूच्या बाटल्या पडल्यात, या अशा येईल असे पडलेत। आता नगरपालिकेचा जो कर्मचारी आहे गोपी घोरपडे, तो माणूस या ठिकाणी या खुले नाट्यगृहाची सुरक्षा करतो, देखरेख करतो। कमीत कमी त्याला राहण्यासाठी त्याचं घर हे व्यवस्थित असलं पाहिजे। कोपरगावकरांनो, आता मी तुम्हाला त्या जो वॉचमन आहे आपल्या खुले नाट्यगृहाचा गोपी घोरपडे, त्याचं घर दाखवतो। ती घराची तुम्ही अवस्था बघा, या माझ्या माग। हा खुले नाट्यगृहाचा जिना कोपरगावकरांनो तुम्ही बघितला असेल, अनेक कार्यक्रमाला तुम्ही बाल्कनीत गेले असाल। आपण इथून जातो, त्या जिन्याच्या खाली त्या वॉचमॅनचं घर आहे। कसं राहायचं त्यांनी मला सांगा। हा बघा त्याचा संसार। हे जर बघितलं तर आता आतमध्ये आपण जेव्हा खुल्या नाट्यगृहात घुसतो तो पोर्च आहे, त्या पोर्चचा हा दरवाजा आहे। खऱ्या अर्थानं या भागातून ज्या वेळेस प्रेक्षक यायचे तो प्रेक्षक या भागातून बाहेर पडून तो स्वच्छतागृहाकडे जात असायचा। हे ते दार आहे बघा, या अवस्था। ही भिंत पूर्ण आणि पूर्ण खचलंय। या ठिकाणी 3 ते 4 जीव राहतात, म्हणजे जो माणूस आहे वॉचमन, त्याचे वडील असतील, त्याच्या मुली असतील, त्याची पत्नी असेल, या अशा ठिकाणी ते राहतात। पूर्ण पडावर आले, पूर्ण खचलंय। अतिवृष्टी झाली, त्या पावसात पूर्ण ओलावा, अजून सुद्धा मला ओलावा जाणवतो। इथं सगळ्या भिंती ओल्या आहेत, कधी पण ढासळेल आणि कधी पण या नगरपालिकेच्या त्या वॉचमनचा जीव जाऊ शकतो, त्याच्या कुटुंबाचा पण जीव जाऊ शकतो। याची जबाबदारी कोणाची? मुख्याधिकारी साहेब, आपण जबाबदारी का घेत नाही? कोणी निधी आणला, कोण काम करून देत नाहीये? मला त्याच्या खोलावर जायचं नाही, कारण जनतेला सगळा विषय माहिती आहे। आम्ही फक्त आणि फक्त दोषी पकडणार मुख्याधिकारी साहेब आपणास, कारण आपण फॉलोअप न घेतल्यामुळं, आपण पाठपुरावा न केल्यामुळं आज ही अशी परिस्थिती। जो खुलनाट्यगृह तर बंद पडलेलंच आहे, पण त्याची सुरक्षा करण्यासाठी आपण जो वॉचमन ठेवलाय त्याची इतकी दयनीय अवस्था आहे। तो त्याच्या जीवाशी खेळतोय। त्याच्या जीवाचं जर बरं वाईट झालं ना साहेब, आम्ही शिवसैनिक आहेत, आम्ही आमच्या स्टाईलने काय करू ना ते तुम्हाला दाखवूच आहे। हे बघा, आता आमच्या माता भगिनी त्या आज त्यांचं वॉशरूम, त्यांचं स्वच्छतागृह अशा पद्धतीने करावं लागतं। किती हे खराब सगळे बघाय, सगळं ढासळलेलं बघाय, कधी खाली पडेल सांगता येत नाही। या हे बघा पूर्ण ढासळे, पूर्ण गज बाहेर आले। ही पडदी आहे, ही पडदी आता सुद्धा पडू शकते। ही जर पडदी पडली तर खाली जो माणूस या स्वच्छतागृहामध्ये आहे त्याचं दाबून या मलब्याखाली जीव जाऊ शकतो। याची जबाबदारी घ्यायची कोणी? करदात्यांनो, कोपरगावकरांनो, बघा तुमच्या आमच्याकडून कर वसुलीनं सक्तीनं केला जातो। नाही कर भेटला, घराला कुलूप लावण्यापर्यंत जातात, तुमच्या नळाला खोट्या ठोकण्यापर्यंत प्रयत्न केला जातो, त्याच्यावर आवाच्या सव्वा व्याज लावलं जातं, सक्तीनं तुमच्याकडून वसुली केली जाते। पण आपण जो कर भरतो त्या करातून आपल्याला सुविधा मिळत नाही। पण जी संपत्ती आपल्या नगरपालिकेची आहे ती संपत्ती आज भग्नावस्थेत आहे। त्याचे अवशेष आता मध्ये जाऊन तर दाखवणारच तुम्हाला, इतकी भयंकर वाईट अवस्था आहे। तर याला जबाबदार आहे कोण? किती वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करायची, कलावंत आज भरकटलेत। आज कलावंत माझ्या मते कोपरगाव तालुक्यात इतके कलावंत आहेत, त्या शेजारच्या तालुक्यांमध्ये जात आहेत त्यांना सराव करण्यासाठी, कोची प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना जागा नाही। आणि जी नवीन पिढी घडणार आहे त्यांच्यासाठी तर बिलकुल इथे जागा नाही। अशी आपल्या कोपरगावकरांची व्यवस्था आहे, त्या कोपरगावची व्यवस्था आहे। खड्डे, धूळ, न पार्किंगची व्यवस्था, न मनोरंजनाची व्यवस्था, न बाग बगीचे, आबालवृद्धांसाठी काही जागा नाही, बालकांसाठी काही जागा नाही। जे रुग्ण असतील त्या रुग्णांसाठी किमान बाग बगीच्यामध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांना त्या आजारातून मुक्तता मिळू शकते।
ते निरोगी होऊ शकतात। अशी नगरपालिकेची एखादी बाग सुद्धा ज्या ठिकाणी मोठे मोठे 50 वृक्ष असतील, रंगसंगतीत असलेले फुलं असतील, वेली असतील, असं कुठल्याही प्रकारे आपल्या कोपरगाव शहरात बाग बगीचा, मग आपण कर्ज भरतो, कुणाच्या भरोश्यावर भरतो? कोण याला जबाबदार? कोण घेईल नेमकं काळजी याची? त्यासाठी मी पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाला आता विनंती नाही करणार, आता व्हिडिओच्या माध्यमातून फक्त नगरपालिकेचा कारभार फक्त पर्दाफाश करणार आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणार आहे। हा आमचा 4था व्हिडिओ आजचा। आता इथून पुढचे व्हिडिओ मी जे व्हिडिओ आमचे बघत असतील, आमचे हितचिंतक मित्र असतील, त्यांना आव्हान करतो, मित्र आपल्या कोपरगाव शहरातील अडचणी असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्या ठिकाणी आम्ही निश्चित पोहोचू। आता बघा आपण प्रवेशद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलोय, ही बघा अवस्था, ही सगळी अवस्था बघा। कसलं मटेरियल आहे, कुणाचं मटेरियल आहे, काय प्रकार आहे हे काही कळत नाही। ते टिपडे गेल्या 30-35 वर्षापासून त्याच ठिकाणी ते हल्ले सुद्धा नसतील 1 इंच सुद्धा। इतकी वाईट आहे, याची फक्त स्वच्छता जर केली, डागडुजी जर केली असती तर किमान जे आपले कलावंत आहे त्या कलावंतांना सरावासाठी जागा होऊ शकते। छोटे मोठे शाळेचे कार्यक्रम असतील, नगरपालिकेची शाळा आहेत, जे मुलांना आपण प्रोत्साहन देऊ शकू, अशी जागा ही स्वच्छ करून जर हा रूम जरी वापरला असता तरी 100% त्या कलाकारांना ते काम येईल। बघा ते सगळं ढासळलेलं आहे, खचलंय। आज कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण निघालं, हजारो दुकानदार, छोटे मोठे व्यापारी विस्थापित झालेत, त्यांना प्रस्थापित करण्यासाठी कोणीही झटत नाहीये। पण जर ही खुलनाट्यगृह सारखी जागा जर आजूबाजूने व्यवस्थित बांधली, खुलनाट्यगृह जर 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर गेलं, 2 मजल्यावर खाली गाडी केली तर जवळजवळ 300-400 गाड्या या ठिकाणी बसतील। 300-400 विस्थापित झालेले लोक या ठिकाणी प्रस्थापित होतील। का आपलं मार्केट वाढायचं नाही? का आपल्या मार्केटमध्ये 2 पैसा अजून जास्त खेळेल, गोरगरिबाच्या खिशात पैसा जाईल? जर दिवाळीची परिस्थिती बघितली, दिवाळीच्या परिस्थितीत काही कुटुंब उपाशी होते, त्यांच्या घरात गोडधड झालं नाही, ही जबाबदारी घेणार कोण? फक्त निवडणुका आल्या तर सगळेजण पुढे येतात, पण हे जनतेच्या करामधून उभे राहिलेल्या इमारती असली, संपत्ती असली, हिच्याकडे बघणार कोण? आज बघा पूर्ण भग्न अवस्थेत काय काळ होता। खऱ्या अर्थानं कलावंतांची मांदियाळी या ठिकाणी कोपरगावकरांना बघितली। मी स्वतः शत्रुघ्न सिन्हा असतील, राज बब्बर असतील, निळू फुले असतील, अनेक हिरो हिरोईन या ठिकाणी बघितलेत, अनेक मोठमोठे जे प्रवक्ते, जे वक्ते, त्यांची भाषणे या ठिकाणी ऐकली, अनेक इतिहासकार या ठिकाणी येऊन गेलेत, त्यांचे सुद्धा भाषणे या ठिकाणी पूर्ण इतिहास 3-3, 4-4 तासाचं सेशन असेल या ठिकाणी ऐकलंय। प्रचंड अशी गर्दी असायची, या सगळ्या पायरीवर प्रेक्षक बसलेले असायचे। बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा या ठिकाणी व्हायच्यात, कुस्त्या सुद्धा या ठिकाणी व्हायच्यात। इतकी वाईट परिस्थिती झाली आहे, का याच्याकडे कोणी जबाबदारी घेते, का लक्ष देत नाही? आम्ही आज शिवसैनिक फक्त व्हिडिओच्या माध्यमातून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, पण आता लवकरच येत्या काळात आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख गगनभाई आडा यांनी सांगितलं, येत्या काळात नक्कीच एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं होईल। जन आंदोलन उभं होईल आणि त्याचे जे वाईट परिणाम, गंभीर परिणाम होतील ते 100% नगरपालिका प्रशासनाला भोगावे लागतील। या निमित्ताने मी आज सांगतो, हे बघा बाकडं, या बाकड्याची अवस्था आहे। बाकडं कशासाठी वापरलं जातं सांगता येत नाही, पण नक्कीच रात्री नशेडी लोकांसाठी हे बाकडं दारू पिण्यासाठी, नशा करण्यासाठी वापरलं जात असतं। की वाईट परिस्थिती झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचं ते नाव असलेलं एक दाखवतो तुम्हाला थोड्या, तिथपर्यंत जाऊ आपण। छत्रपती शिवरायांच्या नावाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी केलाय, 1 वर्षापासून पडलंय। 5 ते 6 वर्षापूर्वी मी व्हिडिओ केला होता, नाव तुटलेलं ते तसंच पडलेलं आहे, अजून सगळे काटे वाढलेत। आता आपण वरती जाऊ जिन्यानं। बघा हा जो रंगमंच असतो त्या ठिकाणी फळ्या असतात, जे कलावंत खऱ्या अर्थानं व्हिडिओ बघत असतील त्या कलावंतांना खूप यातना होत असतील, दुःख होत असतील, कारण जेव्हा कला सादर करताना जेव्हा या फळ्या खाली वाचतात ना, तेव्हा त्याच्या शरीरातला जो कलावंताचा गुण असतो तो गुण न गुण बाहेर पडत असतो, आनंद तो घेत असतो आणि प्रेक्षकांना आनंद देत असतो। पण आज त्या फळ्यांची काय अवस्था आहे बघा, या फळशा बघा, या ठिकाणी हा जिना बाल्कनीमध्ये जातो,
आता आम्हाला वरती जायचं होतं, पण जर आम्ही वरती गेलो तर आता काही वेळापूर्वी जे वॉचमनचं घर मी तुम्हाला दाखवलं ते छत ढासळलेलं आहे. आमचं जर वजन त्या ठिकाणी पडलं तर सगळं छत ढासळेल आणि त्या वॉचमनची राहण्याची गैरसोय होईल, व्यवस्था लवकर होणार नाही, आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही वर जाणं टाळतो. वरती सुद्धा अतिशय भयंकर वाईट परिस्थिती आहे. हे जाळ दिसतंय तुम्हाला, जाळ बघा सगळे. यानंतर जे कलावंत या ठिकाणी यायचे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यासारखे सुद्धा मोठमोठे कलावंत त्या ठिकाणी आलेत. कोपरगावचं आपलं खऱ्या अर्थानं वैभव, कौतुक चंद्रकांतजी शिंदे साहेब यांनी सुद्धा खूप नाटकं या ठिकाणी सादर केली. अनेक कलावंत, मी त्यांचे नाव आता मला आठवत नाहीये, अनेक कलावंत आहे, त्या कलावंतांना सुद्धा खऱ्या अर्थानं मी मानवंदना देतो. तर बघा या ठिकाणी हा महिलांचा रूम होता. ज्या महिला कलावंत असतील तर या ठिकाणी ड्रेस बदलण्यासाठी, त्याची ड्रेपरी बदलण्यासाठी या ठिकाणी. आज बघा त्याची अवस्था काय. नंतर या ठिकाणी पुरुष कलावंत असेल तो या ठिकाणी ड्रेस बदलण्यासाठी येणार, त्याची ड्रेपरी चेंज करण्यासाठी येणार, कॉस्ट्युम बदलण्यासाठी तो या ठिकाणी येणार. पण आज त्याची अवस्था बघा काय झाली. कोपरगावकरांनो, मी तुम्हाला मुद्दामून एक ना एक रूम या ठिकाणी दाखवतोय, एक ना एक कानाकोपरा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. का तर पुन्हा पुन्हा सांगतो, आपण आपल्या पोटाला पीळ देऊन आपण नगरपालिकेला टॅक्स भरतो, कर भरतो. त्या करातून सुविधा मिळत नाही. पण जी आपली संपत्ती आहे, जी तुमच्या आमच्या पैशातून उभी झालेली संपत्ती आहे, त्या संपत्तीची अवस्था जर बघितली तर या पद्धतीची बघा चाळणी झाली, चाळणी. काय अवस्था झाली आज, इतकं वाईट वाटतंय, अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आपल्या कोपरगाव शहरातील कलावंत जे जगभरात गेले, जगात कोपरगावचं नाव घेऊन गेले. आज ते कलावंत जर हा व्हिडिओ बघत असेल, त्यांना प्रचंड यातना होत असेल, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण जनतेच्या समोर हा व्हिडिओ, जी खऱ्या अर्थाने जी सत्य परिस्थिती आणायला पाहिजे ते काम हा व्हिडिओ करणार आहेत. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे सगळे मी 4 ते 5 वर्षापूर्वी पुन्हा सांगतो व्हिडिओ केला होता, ते त्याच अवस्थेत आहे, अजूनही तीच अवस्था आहे. हे बघा कोपरगाव नगर परिषद. आता हे बघा छत्रपती शिवाजी महाराज. याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किती वेळा करायचा आणि किती वेळा सगळ्या रयतेने शांतपणे निमूटपणे सहन करायचं, हे तरी आम्हाला एकदा सांगा. मुख्याधिकारी साहेब, हे तुम्हाला भोगावं लागेल, सोडणार नाही तुम्हाला. जनतेसाठी आम्ही हे असे व्हिडिओ करतोय. तुम्ही आमच्या व्हिडिओची दखल घ्या किंवा नका घेऊ, पण आमच्या सोबत जनता नक्कीच या व्हिडिओची दखल घेणार आहे. कारण ही अवस्था खुलनाट्यगृहाची, अशा प्रत्येक कोपरगावात नगरपालिकेच्या संपत्तीची, जी ज्या जनतेच्या पैशातून केल्या आहेत त्या संपत्तीची अशीच व्यवस्था आहे. ही आता खुलनाट्यगृहाची दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाचा अपमान या ठिकाणी होतोय. दोन्ही शिवसैनिकांनी तो बोर्ड खऱ्या अर्थाने उचलून ठेवला. याची लाज नगरपालिका प्रशासनाला वाटली पाहिजे. कोपरगावकरांनो बघा, सतत अशी व्हिडिओ आम्ही करत जाणार आहे. आम्हाला परिणामाची अजिबात भीती नाहीये. जेल झालं तरी चालेल, पुन्हा तडीपाऱ्या काढल्या तरी चालतील, पण जनतेसाठी, आपल्या या कोपरगावकरांसाठी अशी व्हिडिओ नक्की करणार आहे. विचार करा, मगच निर्णय घ्या. कारण आपलं गाव, आपला अभिमान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.